नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा विषय म्हणजे आपली गावची लाईफ. तर बघू शकता तुम्ही हा जो व्हिडिओ आहे, तो उन्हाळी व्हिडिओ आहे. म्हणजे पावसाच्या आधी काही महिन्यापूर्वीचा जेव्हा लोकं भात शेतीसाठी जे तरवे करतात त्यावेळेचा हा व्हिडिओ आहे. म्हणजे प्रॉपर मे महिन्यातला व्हिडिओ आहे हा. तर मला वाटतं मी तेव्हा नुकताच मुंबईवरून गावी आलो होतो आणि गावाविषयी विशेष प्रेम होतं. म्हणून आलो होतो. तर बघू शकता त्यावेळी मी व्हिडिओ केला होता. एक आठवण म्हणून, एक मूव्हमेंट म्हणून व्हिडिओ केला होता तिथल्या वातावरणाचा. तर हा जो वरती परिसर आहे याच्यावरती आधी पण मी काही व्हिडिओज बनवलेत. भात शेतीचे किंवा तुम्ही पावसाळी वातावरणाचे व्हिडिओज बनवले आहेत. पण हा स्पेशल व्हिडिओ हा उन्हाळी काय व्ह्यू असतो, काय उन्हाळ्याची परिस्थिती असते या शेतीची, त्याच्या संदर्भित हा व्हिडिओ आहे. बघू शकता तुम्ही. तर बऱ्याच इथे तुम्हाला हे तरवे दिसतात. ते लोकांनी आग लावली आणि ती तेवढा पृष्ठभाग हा भाजून घेतला जातो आणि त्याच्यामध्ये ते तरव्याची लागवड केली जाते आणि त्याच्यानंतर कालांतराने त्याची प्रोसेस पुढे खूप आहे. आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच ते सांगण्यात येईल. तर हे खालची शेती आहे, जे करून इथे पूर्वी तुम्हाला मी जसं आधीही सांगितलंय, की इथे भुईमूग वगैरे करायचे. तर तो प्रदेश आहे आणि प्रत्येकाची म्हणजे इथे भात शेतीच सगळी कंप्लीट होती. इथे फक्त पावसाळी शेती होती म्हणून हे प्रत्येकाच्या शेतात तरवे दिसतील तुम्हाला. आणि हे वरती आहे ते मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. जो तुम्ही आधी पाहिलेलाच आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी आंबे जे झाडाला लागतात, छोटे-छोटे आंबे, शिवाय करवंदी वगैरे हे तुम्हाला याच्यामध्ये दिसेल. व्हिडिओमध्ये असेच बघत राहा व्हिडिओ. पुढे पुढे तुम्हाला ते मी दाखवतच राहीन. तर काय फार मोठा व्हिडिओ नाही आहे हा, पण तरीही तुम्ही बघू शकता. खरं तर खूप बेस्ट अँड बेस्ट वातावरण होतं त्यावेळेचं सुद्धा. गावच्या वातावरणावरती व्हिडिओज बनवायला खरंच खूप मजा येते आणि त्यातलाच हा एक उन्हाळी व्हिडिओ आहे. तर बघू शकता. व्हिडिओमध्ये कुठलीही स्क्रिप्ट आधी रेडी नसते. जे आपल्याला बोलता येतं ते आपण बोलतो आणि निसर्गाला धरून निसर्गाशी संबंधितच बोललं जातं. तर आता इथे पुढे बघू शकता तुम्ही, ही आमच्या रोडलाच काही आंब्याची झाडं आहेत आणि आंबे बघू शकता तुम्ही झाडाला. खूप म्हणजे झाड पूर्ण भरूनच असतं ह्यावेळेस. खूप आंबे असतात ना अलीकडे आमच्या तिकडे गावाला. आंबे म्हणा किंवा करवंदी, आळू वगैरे अशी जी नॅचरल फ्रुट्स आहेत ती खूप असतात. ही तुम्ही बघू शकता, ही करवंदी आहेत. ही छोटी-छोटी फळं दिसतात ती करवंदी आहेत. ही त्यावेळेला पिकायला सुरुवात झाली नव्हती आणि आंबेसुद्धा त्यावेळेला एवढे मोठे झाले नव्हते, की ते पिकतील. त्यांना अजून बराचसा 1-2 महिन्याचा टाईम पुढे होता. हे बघू शकता तुम्ही किती लहान आंबे आहेत. पण याची पण एक वेगळी मजा आहे. याचं लोणचं बनवायला किंवा चटणीसोबत खायला हे आंबे खरंच खूप बेस्ट क्वालिटी होती. म्हणजे त्याचा उपयोग त्यावेळी असा होतो. आणि इथे पण काही आंबे आहेत. तर म्हणजे हा जो पूर्ण एरिया आहे, इथे हा आमच्या गावचा म्हणजे गावच्या जवळचा व्ह्यू आहे. तिथेच शेजारी रोडला प्रत्येक साईडला तुम्हाला आंब्याची किंवा करवंदीची, आळूची, जांभळाची अशी झाडे दिसतीलच रोडला तुम्ही. तर अशा प्रकारेच काही चित्रीकरण आपण केलेलं आहे आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला समोर दिसेल की आमचं गाव आहे. त्याला पहिलं पाण्याची सुविधा अशी नव्हती. पाणी खरं तर म्हणजे आम्हाला त्या विहिरीवरून आणायला लागायचं आणि तीच विहीर. आता पाण्याची सोय आहे, पण त्यावेळी नव्हती. ती विहीर इथे समोर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. पुढे मी दाखवतोच आहे तुम्हाला. ही काही आंब्याची झाडं परत एकदा बघू शकता तुम्ही. आणि असंच आपण पुढे आल्यानंतर ना, ही समोर जे तुम्हाला दिसते ही विहीर आहे आपल्या गावच्या पाण्यासाठी ती विहीर आहे ही. मित्रांनो, खरंच खूप थंड आणि प्युअर नॅचरल वॉटर म्हणतात ना, एवढं स्वच्छ पाणी त्या विहिरीला असतंय आणि खरंच म्हणजे खूप काळ मला तेव्हा कळत नव्हतं. तेव्हा त्या विहिरीवरून पाणी आणायचे लोकं. कालांतराने हा चढून वरती जायचा याचा त्रास खूप व्हायला लागला आणि तो चढ हा खूप आहे. म्हणजे 1-1.5 किलोमीटरचा चढ आहे, पण खूप उभा चढ असल्यामुळे लोकांना खूप त्रास व्हायचा वजन घेऊन वरती यायला. सो नंतर ना पाण्याची सोय झाली गावामध्ये, पाणी आलं. आणि मित्रांनो, हे आणखीन एक गोष्ट, ही जी पानं तुम्ही बघताय का, ही पानं विशेष यांचं काम असतं, की आम्ही जेव्हा करवंदी आणायला जायचो तेव्हा त्या पाण्याचा द्रोण करायचो. करवंदी, आळू वगैरे आणायचो आणि त्याच्यातून आम्ही ते भरून आणायचो. आता माझ्याजवळ फोटो वगैरे नाही, नाहीतर मी तुम्हाला दाखवलं असतं. पण असं काही वातावरण आहे, अशी काही रचना आहे इकडची.
आणि हा व्हिडिओ मी चालू केला होता खरं तर आमच्या खालच्या वाडीतून, म्हणजे तळी पश्चिममधून तर तळी पूर्व मधला रस्ता काय ते 2-3 किलोमीटरचा रस्ता आहे. हा संपूर्ण व्हिडिओ मी तेवढ्यामध्ये केलेला आहे. मधले शॉर्ट्स घेता नाही आले. कारण लगातार आपण एकच सीन बघून कंटाळतोच खरे. हा खालून रस्ता हा माझ्या गावाला जातो. वरतूनही जातो, खालून जातो तो खालच्या खाली गावच्या एंडला जातो आणि वरती जो आहे तो मेन एंट्री आहे. जो तुम्ही आधी व्हिडिओमध्ये बघितलाच असेल. तर खरं तर हा चढताना मलाही अक्षरशः म्हणजे दम लागला होता. तरी मी बनवत होतो आणि इथे बाजूला तुम्ही जी गोणी बघता ना, त्याच्यामध्ये शेणखत आहे. हे ह्या दिवसात तरव्यामध्ये टाकतात. तरवा पेटून झाला की तरव्यामध्ये शेणखत टाकलं जातं. मित्रांनो, ह्याच रस्त्याचा एक पावसाळी व्ह्यू पण मी तुम्हाला व्हिडिओ याआधी टाकलेला आहे. बघू शकता तुम्ही, शॉर्ट्स व्हिडिओमध्ये असेल तो मे बी. तर तो टाकलेला आहे. आता हा उन्हाळी व्ह्यू आहे. तो बघू शकता तुम्ही. थोडा म्हणजे